नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी पिझ्झा। तर पिझ्झासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे। पहिले सर्वप्रथम आपण भाज्या कापून घेऊ। त्याच्यात शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ। टोमॅटो कापून झाल्यावर आपण आता एका साईडला पिझ्झा बेस घेणार आहेत आणि त्याच्यावर मेयोनीज, पिझ्झा सॉस वगैरे लावून घेणार आहेत। इकडे बघा आम्ही लावतोय अशा प्रकारे आणि त्याला एकदम असं चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। आता बघा, आणि त्याच्यानंतर हे भाज्या आपले कापून झालेले आहेत। आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा आणि असेच भारी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू। अशा प्रकारे आपण पहिले कापलेले कांदा, मिरची, शिमला मिरची हे तिथं आपण त्याच्यावर एक एक अशा चांगल्या रीतीने पसरवत आहोत। हे बघा असे, आणि ते एक एक ठेवायचे असे, ते एकमेकाला चिटकायला नको। त्याच्यानंतर आपण दुकानावरची चीज आणलेली आहे। दुकानावरून आपण आता अमूल चीजचे ठोकळे आणायचे आहेत आणि ते एका किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत, चांगले बारीक क्रश करून पूर्ण पिझ्झावर। असा आपला पिझ्झा आता आपण तव्यावर ठेवायचा आहे। मी ठेवतोय आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचा आहे, कारण त्याचे वाफ बाहेर नको निघायला, नाही तर तो चांगला शिजणार नाही। तर आता बघू शकता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। त्याच्यावर आपण ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत। तर आता आपण त्याचे बारीक स्लाइस करणार आहोत। तर अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल। आता आपण याचे अशा प्रकारे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आणि आपला पिझ्झा रेडी आहे। बाय, भेटूयात नवीन व्हिडिओवर। खूप चांगला दिसत आहे आपला पिझ्झा।